अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने मान तालुक्यातील मोही या गावात याच ठिकाणी शेकडो लिटर दूध नष्ट करण्यात आलं। खरं तर हे दूध का नष्ट करण्यात आलं याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। हेच ते घटनास्थळ आहे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। या ठिकाणी जे दूध ओतलं गेलं ते खरंच खराब झालं होतं की आणखी काय याचा शोध घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं दूध असेल किंवा अनेक बनावट पदार्थांच्यावर दहाडी पडत आहेत। मान तालुक्यातील मोही या गावामध्ये शेकडो लिटर दूध ओतून देण्यात आलं। त्याच घटनास्थळी आपण आलेलो आहोत। हे घटनास्थळातील आपण या पांढरा भाग बघूया। या ठिकाणी दुधाच्या कॅनची कॅन ओतून देण्याचा प्रकार सुरू होता। हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून कैद करण्यात आलेला आहे। खरं तर अन्न औषध प्रशासन या विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भेसळीच्या वस्तूंवर कारवाई करायची सुरू आहे आणि या परिसरामध्ये काल एक विचित्र घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या निदर्शनास आली। हेच ते ठिकाण आहे, आपण ते ठिकाण बघतोय। ज्या ठिकाणी दूध ओतण्यात आलं त्या ठिकाणी बघूया एवढ्या मोठ्या घळी पडलेल्या आहेत। खरं तर एखादा पाऊस जोरात आल्यानंतर त्या पावसाच्या पाण्याने ज्या पद्धतीनं या सगळ्या माती असेल मुरुम असेल तो वाहून जातो, अशाच पद्धतीनं या ठिकाणी ते दूध नष्ट करण्याच्या हेतूनं ओतलं जात होतं। हेच ते घटनास्थळ आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता हे पांढरे वन अजूनही तसेच आपल्याला दिसत आहेत। या संपूर्ण गवतामध्ये हे दूध काल साचून राहिलं होतं आणि हे साचून राहिल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे। आपण पुन्हा एकदा बघतोय या ठिकाणी जे ओतलेलं दूध होतं ते दूध खरंच खराब झालं होतं का किंवा ते का ओतण्यात आलं याचा शोध आपण घेतोय या बातमीच्या माध्यमातून। खरं तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं या सगळ्या कारवाई सुरू आहेत। आपण तिथूनही पुढे बघतोय कारण हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती सोनाई नावाची एक दूध डेअरी आहे। या परिसरामधील जे काही खाजगी दूध व्यावसायिक आहेत ते शेतकऱ्यांच्याकडून दूध विकत घेतात आणि शेतकऱ्यांच्याकडून विकत घेतलेलं दूध हे या ठिकाणच्या डेअरीच्या प्लॅन्टला घालतात। मात्र काल आणि परवा 2 दिवसात मान तालुक्यातील काही डेअरींच्या वरती FDA यांच्या मार्फत कारवाई होणार आहे असा सुगावा लागला आणि या सुगावामुळं या परिसरात व्यवसाय करणारे जे छोटे छोटे व्यवसाय होते, जे शेतकऱ्यांच्याकडून दूध गोळा करतात, ते स्वतःची गाडी वापरतात, त्या गाडीच्या माध्यमातून दूध गोळा करून ते एका मोठ्या चिलिंग प्लॅन्टला घातलं जातं। मात्र काल आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये जे दूध गोळा केलं गेलं त्या दुधामध्ये खरं तर त्या दुधाची गुणवत्ता नव्हती आणि ती अपूर्व गुणवत्ता असणारं दूध कुठंतरी घातलं पाहिजे या निमित्तानं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्हिडिओ आपण पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे जे लोक दिसत आहेत त्यांनी हे दूध या ठिकाणी असणारी जी सोनाई कंपनीची डेअरी आहे त्यांच्याकडेही आणलं होतं। मात्र या डेअरीतील लोकांनी स्पष्ट नकार देत हे दूध घेतलं नाही। त्यानंतर रानंद जाशी रस्त्यावर असणारी जय हरी दूध संस्था त्या ठिकाणी सुद्धा ते दूध नेण्यात आलं, मात्र त्यांनी सुद्धा ते दूध घ्यायला नकार दिला। त्यानंतर हे दूध काय करायचं या उद्देशानं या सगळ्यांनी जर अचानक अन्न भेसळ विभागाची धाड पडली तर आपल्यावरती कारवाई होईल या भीतीमुळं या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता सध्या उभे आहोत त्या उभ्या असलेल्या ठिकाणी जो मोहीपासून अर्धा किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या निर्जन परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या पुलावरती उभे राहून गाड्याच्या गाड्या एका साईडला उभ्या करून त्यांनी एवढ्या प्रचंड पटपट घाई गडबडीनं जे दूध ओतायचा जो सीन केला तो खरं तर पाहण्यासारखा होता। कारण 10 ते 15 मिनिटात शेकडो लिटर दूध त्यांनी ओतून दिलं। खरं तर हे दूध ओतून देण्यामागचा उद्देश हा तोच होता। जर अन्न औषध प्रशासन विभागाची जर कारवाई झाली असती तर या सगळ्या छोट्या व्यावसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईला पात्र राहावं लागलं असतं। पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडून जे दूध गोळा केलं जाते ते दूध आणि पुढं ज्या ठिकाणी दूध घालायचं आहे त्या ठिकाणची गुणवत्ता यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत होती। खरं तर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने ज्या धाडी घातल्या जातात त्या धाडीमुळं दुधात मिक्स करण्यासाठी जी पावडर वापरली जाते, जी पावडरच्या माध्यमातून ते दूध गुणवत्ताधारक त्या दुधाची फॅट वाढवली जाते, ही पावडर सध्या मार्केटमधून गायब झालेली आहे।
त्यामुळं या सगळ्या व्यावसायिकांच्याकडं जो मोठा प्रश्न उभा राहिला की या गुणवत्तेचं दूध नक्की करायचं काय, म्हणून त्यांनी तात्काळ हे पथक पोहोचायच्या अगोदर याच ठिकाणी शेकडो लिटर दूध, खरं तर या जे आता इथले तुम्ही जे मुरुम पाहताय, जो हा रस्ता पाहताय, या रस्त्याला दुधाचा अभिषेक घातला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपण त्या ठिकाणी दूध ओतल्यानंतर त्या ठिकाणचा जो त्या दुधाचा ओवन आहे, त्या ठिकाणचा रंग आहे, तो अजूनही तसाच आहे. यामुळं खरं तर त्या दूध ओतणाऱ्यांच्या मध्ये किती भीती निर्माण होती हे सुद्धा लक्षात आलं असेल. कारण या ठिकाणी जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट धारकांनी खरं तर हे दूध नाकारलं होतं आणि दुसऱ्या प्लॅन्ट धारकांनीही नाकारलं. मात्र एवढ्या दुधाचं करायचं काय, म्हणून त्यांनी या ठिकाणी हे दूध नष्ट केलेलं आहे. या सगळ्या विभागाच्या माध्यमातून एक गोष्ट बघतोय की तुकाराम मुंढे यांचं FDA मध्ये झालेलं आगमन आणि त्यानंतर दूध संघामध्ये दुधाची झालेली तफावत पाहता 25% दुधाची कमतरता झालेली आहे. ही शासकीय आकडेवारी आहे, कारण 25% दूध हे मार्केटमधून गायब झालेलं आहे. मंडळी, FDAच्या माध्यमातून ज्या वेळपासून या दहाडी पडू लागल्या त्यावेळपासून जे दूध संकलन होतं, या संकलनामध्ये बऱ्यापैकी तफावत निर्माण झाली आणि खरं तर दुग्धजन्य पदार्थ बनवणारे लोक असतील किंवा या ठिकाणी संकलन करणारे लोक असतील, हे खरं तर सैरावैरा होऊ लागले. खरं तर ही अन्न औषध प्रशासनाची जी कारवाई आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. कारण जे शेतकरी गुणवत्ताधारक दूध घालतायत त्यांच्या दुधाला दर मिळतोय, पण जे कमी प्रतीचे दूध घालून खरं तर गंडवागंडवी लपवाछपवी करतायत त्यांच्यावरती फार मोठी टाच या विभागाने आणलेली आहे. आणि असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडणार होता, मात्र याची कुणकुण लागल्यानंतर हे सगळं दूध नष्ट करावं लागलं. आपला आवाज न्यूजसाठी थेट घटनास्थळावरून संदीप चठार.